श्री स्वामी समर्थ. जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकला तर कदाचित हे शब्द नाहीत तर स्वामी समर्थांनी दिलेला संकेत आहे. कारण आज आपण बोलणार आहोत अशा 7 गुप्त संकेतांबद्दल जे तुमच्या आयुष्यात दिसू लागले असतील तर समजून जा, श्री स्वामी समर्थ स्वतः तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. पण लक्षात ठेवा, हे संकेत ओळखले नाहीत किंवा या संकेतांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर आलेली कृपा निघूनही जाऊ शकते. तर आता आपण कोणते ते 7 संकेत आहेत त्याला सुरुवात करूया. संकेत क्रमांक 1 आहे नामस्मरण करताना डोळे भरून येणे. कारण नसताना फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्यावर डोळ्यात पाणी येणं, हृदय भरून येणं हे सामान्य नाही. हे लक्षण आहे की तुमच्यावर आधीच कृपा सुरू झाली आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जिथे अहंकार संपतो तिथे माझे अस्तित्व सुरू होतं. पुढचा आणि संकेत क्रमांक 2 आहे स्वामींचं नाव वारंवार कानावर येणं. तुम्ही काहीही करत असताना कोणी अचानक श्री स्वामी समर्थ म्हणतं. यूट्यूब, व्हॉट्सअप, मंदिर, रस्त्यात, इथे कुठेही असताना आपल्या कानावर श्री स्वामी समर्थ येतं. हा योगायोग नसतो, हे बोलावणंच असतं. स्वामी स्वतः सांगत आहेत, मी तुझ्यापर्यंत पोहोचतो आहे. संकेत क्रमांक 3 आहे संकटात अचानक आपल्याला मदत मिळणं. जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात तेव्हा कुठून तरी एक माणूस किंवा एक मार्ग किंवा आपल्याला एखादा उपाय मिळतो. हा माणूस नसतो, तो स्वामींचा दूत असतो. संकेत क्रमांक 4 आहे स्वप्नात संत किंवा प्रकाश दिसणे. स्वप्नात पांढरा प्रकाश, साधा वेश किंवा आपल्याला शांत आवाज अशी हे काही स्वप्न नाही. ही आशीर्वादाची मुद्रा असते. पुढचा आणि संकेत क्रमांक 5 आहे अडकलेली कामं अचानक होऊ लागणं. काही महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून रखडलेली कामं एका मागोमाग एक पूर्ण होऊ लागतात. हे भाग्य नाही किंवा हा योगायोग नाही, ही स्वामींचीच व्यवस्था असते. पुढचा आणि 6वा संकेत आहे मन शांत होणं. आधी ज्या गोष्टींची भीती वाटायची त्या आता त्रास देत नाहीत किंवा त्या गोष्टी त्रासदायक वाटत नाहीत. कारण स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कायम तुझ्या पाठीशी मी उभा राहणार आहे. संकेत क्रमांक 7 आहे स्वामींचा फोटो, मूर्ती अचानक मिळणं. कोणी भेट देतं किंवा अचानक समोर येते. हा संकेत सांगतो तू निवडलेला भक्त आहेस. महत्त्वाची आणि शेवटची सूचना तुम्हाला सांगते. जर हे संकेत मिळूनही तुम्ही गर्व केला, नामस्मरण सोडलं किंवा कोणाचं वाईट केलं तर कृपा थांबते. स्वामी दूर जात नाहीत, तर आपणच स्वामींपासून दूर होतो.